नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. तर मालिकेमध्ये आता खूप मोठ्या गोष्टीचा उलगडा होणार आहे. चक्क अर्जुनला सायलीच्या पायावरील तुळशीपत्राची खूण आता तो पाहणार आहे. आता खोटारड्या प्रियाचा पर्दाफाश देखील होणार आहे आणि प्रतिमाची खरी मुलगी तन्वी ही सायलीच असल्याचं सत्य उघडकीला येणार आहे. नियती आता खूप मोठा चमत्कार घडवून आणणार आहे. अर्जुनकडूनच आता सायलीला न्याय मिळवून देणार आहे. त्यात आता इकडे प्रियाचा खोटारडेपणा, तिचं कारस्थान याच्यावर पर्दाफाश होणार आहे आणि ते अर्जुन करणार आहे. सायलीला मंगळागौरीमध्ये त्रास देण्याचा प्लॅन प्रियाचा असतो, परंतु आता तो प्लॅन अर्जुन तिकडे उधळून लावत सायलीचा जीव वाचवणार आहे. तर आता तुळशीपत्राच्या खुणेचा उलगडा कसा होणार आणि अर्जुन प्रियाचा पर्दाफाश कसा करणार हे आता आपण पाहूया. तर कल्पनाने सायलीच्या मंगळागौरीचा घाट घातलेला असतो. पूर्णाजीला हे अजिबात आवडलेलं नसतं, परंतु तिकडे आता कल्पना सायलीसाठी हे सर्व काही करत असते. मंगळागौरीच्या दिवशी तिकडे मूर्ख अस्मिता आता सायलीला त्रास देण्यासाठी, सायलीची पूजा पूर्ण होऊ न देण्यासाठी मध्येच खोडा घालते. ती मुद्दाम आता मंगळागौरीसाठी जो नैवेद्य तयार करण्यासाठी आणलेलं साहित्य लपवून ठेवते आणि सायलीला आता संकटात टाकते, जेणेकरून सायलीचा पूर्णाजीला राग येईल आणि मग सायलीची मंगळागौर आता निम्म्यातच राहील म्हणून तिचे प्रयत्न असतात. आता अर्जुन सायलीची साथ देतो आणि अर्जुन तिकडे आता अश्विनला सर्व काही साहित्य आणायला सांगतो. सायली आता आनंदाने मंगळागौरीचे नैवेद्य पूर्ण करते. त्यानंतर सायलीला आता कल्पना तयार व्हायला सांगते. कल्पनाने तिकडे सायलीला खूप खूप छान प्रकारे दागिने दिलेले असतात, साडीसुद्धा दिलेली असते. तर कल्पनाने आता 2 प्रकारे वेगवेगळ्या साड्या दिलेल्या असतात. म्हणजे एक सायलीला मंगळागौरीसाठी पूजा करण्यासाठी, तर दुसरी साडी दिलेली असते मंगळागौरीचे खेळ खेळण्यासाठी. तिथे आता सर्व बायकांची वेळ झालेली असते यायची, त्यामुळे आता कल्पना सायलीला तयार होण्यासाठी सांगते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग मंगळागौरीमध्ये काय असतं? ही पहिलीच वेळ आहे माझी पाहण्याची. त्यामुळे तिकडे कल्पना म्हणते, सायलीची सुद्धा पहिलीच वेळ आहे मंगळागौर खेळण्याची. आणि हे बघ अर्जुन, खेळामध्ये अजिबात काही काम नसतं पुरुषांचं, हा बायकांचा सण आहे. त्यामुळे तुम्ही आता तिघेही पुरुष कुठेतरी दुसऱ्या रूममध्ये जाऊन बसा. तेव्हा अर्जुन कल्पनाकडे हट्ट धरत म्हणतो, आम्हालाही हे सर्व काही पाहायचं आहे. प्लीज आम्हाला इथे थांबू दे. तुमच्या गेम्स आम्हाला आवडतात का ते आम्ही पाहणार आहोत. पण सायलीला आता तिथे थांबायचं नसतं, तर ती आता कल्पनाला सरळ सरळ अर्जुनला नकार देते की अर्जुन इथे मला थांबायला नको आहे. हा सर्व बायकांचा खेळ आहे. कल्पना आता सायलीबद्दल सांगते, तर अर्जुन काही ऐकत नाही. तर आता कल्पना तिला सांगते की सायली तू पटकन आवरून घे, बायका यायची वेळ झालेली आहे. तर सायली सर्व आवरून पायऱ्यावरून उतरत असताना सायली इतकी छान नटून थटून आलेली पाहून अर्जुन मात्र एकटक तिच्याकडे पाहत राहतो. अर्जुन आता सर्व काही भान विसरून गेलेला असतो. घरात बायका आलेल्या असतात, कार्यक्रमास सुरुवात झालेली असते. अर्जुन आता एकटकच सायलीकडे पाहत असतो. तर आता तो सायलीला पाहून आता बायका खूप तिचं कौतुक करू लागतात. पूर्णाजीला म्हणतात की खूप छान आहे तुमची सून, अगदी लक्ष्मीसारखी आहे. तर नाईलाजाने आता पूर्णाजी हसते. तर सायली सून आहे हे ती मान्यच करायला तयार नसते. पूर्णाजीकडे पण दुसरा पर्याय नसतो. घरात भांडणं होण्यापेक्षा मुळात ती गोष्ट पूर्णाजीला आवडत नसते, त्यामुळे पूर्णाजी आनंदाने सहभागी होते. तर इकडे सायलीच्या हातून मंगळागौरीची पूजेला सुरुवात झालेली असते. तिकडे गुरुजींना सुद्धा कल्पनाने बोलवून घेतलेलं असतं, परंतु अर्जुन पूजा न करता इकडे तिकडे पाहत असतो. सायलीसाठी एक टॉप पाहत असतो. सायली खूप छान दिसत असल्यामुळे अर्जुनची नजर तिच्याकडून हटतच नाही. सायलीच्या हातून आता मंगळागौरीची रीतीप्रमाणे सर्व पूजा होते. कल्पना सर्व काही पूजा तिच्याकडून करून घेते. त्यानंतर कल्पना सायलीला दुसरी साडी नेसायला सांगते. सर्व काही दागिने देते. सायलीला आता तयार होऊन येण्यासाठी सांगते. तेव्हा अर्जुन उभाच असतो. रूममध्ये जातो आणि खूप छान मंगळागौरीच्या पारंपरिक आता वेशामध्ये सायली नटून आलेली असते. आता तर अर्जुन पूर्णपणे तिच्या प्रेमातच पडतो. सायलीचं ते सजलेलं रूप पाहून अर्जुनची नजर हटत नाही. आता सायली पायऱ्या उतरत असते. अर्जुन अचानक सायलीला हात देतो. सायलीसुद्धा अर्जुनकडे एकटक पाहत असते. अर्जुन भानच उरलेलं नसतं. सायलीच्या हाताला धरतो आणि तो बायकांकडे घेऊन येतो. त्या बायकांना आता अर्जुन मुद्दाम टोमणे मारत असतो. काय रे अर्जुन, तुला बायकोशिवाय करमत नाही वाटतं? अर्जुन तिकडे आता म्हणायला लागतो, नाही मी फक्त सायलीला इथे सोडण्यासाठी आलो होतो. माझं जरासं काम आहे, मी रूमच्या बाजूला बसतो. तिकडे आता रूममध्ये जाऊन बसल्यानंतर सायलीला पाहण्याचा मोह त्याला आवरत नाही. सायली इतकी छान दिसत असते की अर्जुनची नजरच त्याच्यावरून हटत नाही.
सायली आता काय गेम्स खेळणार, मंगळागौरीचे खेळ खेळत असणार हे पाहण्यासाठी अर्जुन आता बाहेर येतो. अर्जुन इकडे तिकडे पाहत असतो आणि इतक्यात प्रिया तिथे आलेली असते. प्रियाला नटलेलं पाहून सर्वजण खुश होतात. पूर्णाजी तर खूपच खुश होते. माझं तन्वी बाळ किती गोड दिसतंय असं म्हणते आणि तिला घट्ट मिठी मारते. अर्जुन सर्व काही पाहत असतो, मात्र तो प्रियाला पाहत नाही. अर्जुन सर्व काही लपून छपून बायकांचे खेळ पाहत असतो. प्रिया, अस्मिता दोघीही आता मुद्दाम सायलीच्या मंगळागौरीमध्ये कसा खोडा घालायचा याचं प्लॅनिंग करत असतात. सायलीला त्रास देण्यासाठी खरं तर प्रिया तिथे आलेली असते. आता पूर्णाजी खुश असते. त्यानंतर आता बायकांचा सर्व खेळ खेळण्यासाठी तिकडे सुरुवात झालेली असते. मंगळागौरीचे खेळ खेळण्यासाठी सुरुवात झाल्यानंतर प्रिया आणि अस्मिता त्यामध्ये आनंदाने सहभागी होतात. खेळ खेळत असतात. अस्मिता अचानक बाजूला जाते. अस्मिताला बाजूला घेऊन आता प्रियाला म्हणते की अस्मिता पटकन इकडे ये आणि प्रियाला बायकांमधून ओढत घेऊन जाते. त्यानंतर प्रिया अस्मिताला म्हणायला लागते की तू मला असं का ओढत आणलंस. अस्मिता तिकडे म्हणते की काय ठरलं आहे, सायलीला त्रास देणार आहेस की नाही, तुझा प्लॅन तयार आहे की नाही. तेव्हा प्रिया म्हणते माझा प्लॅन रेडी आहे. अस्मिता म्हणते मी तुला नंतर सांगते, आपण गेम्स खेळूया. परंतु अस्मिता म्हणते की सकाळी नैवेद्याचं सर्व काही साहित्य लपवलं होतं, परंतु तिथे सुद्धा अर्जुन कडमडला आणि त्याने सायलीची साथ दिली आणि आता सायलीच्या हातातून नैवेद्य पूर्ण करून घेतला. परंतु काहीही करून मला तिला आता त्रास द्यायचा आहे. परंतु आता बायकांचं नाचगाणं चालू होतं, मंगळागौर चालू होती, काहीच गडबड घोटाळा नव्हता. परंतु आता काहीतरी करायला हवं असं त्या दोघीजण ठरवत होत्या. सायली आता इकडे मस्त बायकांमध्ये खेळत असते, तर प्रियाला ते पाहवत नसतं आणि आता काय करायचं हा विचार ती करत असते. त्याच वेळेला तिथे बायकांच्या समोर गुपचूप असा अर्जुन ते पाहत असतो. परंतु खेळता खेळता सायलीच्या पायाकडे त्याचं लक्ष जातं आणि जेणेकरून पाय सायलीचा घसरेल असं आता तिथे अस्मिताने तेल टाकलेलं असतं आणि सायली डोक्यावर पडेल असा त्यांचा प्लॅन असतो. परंतु अस्मिता जराशी घाबरलेली असते. प्रिया तू घाबरू नकोस असं ती म्हणत असते. जास्त काही होणार नाही, फक्त तिला दुखापत करायची जेणेकरून सर्व खेळ बंद पडतील. आता मुद्दामच अस्मिता आणि प्रिया सायलीशी गोड बोलून तिला मंगळागौरीचे खेळ खेळण्यासाठी घेऊन जातात आणि सर्व बायका खेळत असतात. कोणाचंच कोणाकडं लक्ष नसतं. परंतु अर्जुनला माहिती असतं की प्रिया आली आहे, जेणेकरून आता ती सायलीला त्रास देणार, म्हणून तो तिच्यावर लक्ष ठेवून असतो. तर अस्मिता हळूच जाते आणि तेथे हळूच तेल सांडते जेणेकरून आता सायलीचा पाय घसरावा आणि खेळता खेळता तसंच होतं. आता सायलीचा पाय घसरतो आणि ती डोक्यावर पडते. त्यामुळे ती डायरेक्ट बेशुद्ध होते आणि जबरदस्त डोक्याला मार लागतो. सर्व बायका आता खेळ सोडून आता सायलीला उठवण्याचा प्रयत्न करतात, परंतु सायली काही शुद्धीवर येत नाही. कल्पनाला ते समजतात. ती पटकन येते आणि तिला उठवू लागते, परंतु ती काही शुद्धीवर येत नाही. मग ती अर्जुनला हाक मारते. अर्जुन तिथे येतो आणि सायलीला उठवण्याचा प्रयत्न करतो, पण सायली काही उठत नाही. म्हणून तो तिला आता शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतो. लगेच डॉक्टरांना फोन करून बोलवण्यात येतं आणि आता तिला उचलून तो बेडरूममध्ये घेऊन जातो. परंतु आता त्याचं लक्ष तिच्या पायाकडे जातं आणि तिच्या पायावर त्याला तुळशीपत्राची खूण दिसते आणि त्याच्या लक्षात येतं ही तर प्रतिमा आत्याच्या मुलगीच्या पायावरची खूण आहे, पण ही तर खूण तन्वीच्या पायावर असायला हवी आणि ही सायलीच्या पायावर कशी काय. त्याने असं वाटतं की हीच तन्वी आहे की काय असा विचार त्याच्या डोक्यात येतो. तर आता हे सर्व अस्मितानं केलं आहे, हे घरच्यांसमोर तो कसं आणणार आणि सायलीच्या पायावरील खूण ही तुळशीपत्राची आहे म्हणजे सायलीच हीच तन्वी आहे हे घरातल्यांना तो कसं सांगणार हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला समजणार आहे. तर मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आताच चॅनेलला फॉलो करा. धन्यवाद.